हेलो 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 माइक चेक हेलो 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 शाबाश शाबाश क्या बात है क्या बात है सुंदर क्या बात है शाबाश 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 सुंदर अति सुंदर लय भारी क्या बात है शाबाश शाबाश क्या बात है क्या बात है सुंदर क्या बात है जबरदस्त
हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो थोडं ऐकू द्या. हॅलो हॅलो. आज या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीतील रायगड जिल्हा तालुका म्हसळा श्री क्षेत्र मांगवली या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी नियोजित प्रायोजित आणि आयोजित असा केला जाणारा भव्य दिव्य सोमजाई मातेचा उत्सव सोहळा. या गावचं वैभव आदरणीय विजय पाकुर्डे साहेब यांच्या वतीने हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला जातो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे म्हणतात 12वा वर्ष. पाकुर्डे साहेब एक तप पूर्ण झालं. 12 वर्ष म्हणजे तप पूर्ण होतो आणि खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. 1 वर्ष एक तप पूर्ण झालं आणि या तपपूर्ती सोहळ्याचा साक्षीदार म्हणून हा शक्तितुरा सादर करण्यासाठी आपण मला इथं आमंत्रित केलं. त्याबद्दल मी मनापासून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक प्रायोजक नियोजक आदरणीय विजयजी पाकुर्डे साहेब सोमजाई मातेचे भक्त त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सौभाग्यवती वैशालिका पाकुर्डे, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संकेत दादा पाकुर्डे, या सर्वांना मी माझा शाहिरी माना समुद्रा करतोय. खरोखर या ठिकाणी आज जो माझा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. साहेब मी 2010 पासून शक्तितुराचे कार्यक्रम करतोय, परंतु सर्वात मोठी ट्रॉफी आज माझ्या घरात जाणार आहे ती तुमच्या रूपाने. खरोखरच माझं मन भारावून गेलं ती ट्रॉफी बघितल्यानंतर. पैसा कुठे राहतोय हो? तुम्ही पॉकेट दिल्यानंतर हे सर्व कलाकारांना वाटप करून माझ्याकडे किती राहतात हे मला माहिती नाही, पण आजच्या कार्यक्रमाचं खरं मानधन मला मिळालेला गौरव पुरस्कार हे माझ्या घरी जाणार आहे. बघून माझे वडील भाऊ खुश होतील. माझा ज्यावेळी नागावमध्ये भजनाचा कार्यक्रम होता त्यावेळी सुद्धा आयोजकांनी विनोद करकरे आपले लहाना सुरवचे त्यांच्याबरोबर भजनाचा कार्यक्रम होता त्यावेळी मला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिली. ती आठवण म्हणून माझ्या मी मखारात ठेवलेली आहे. पैसा आज आहे उद्या नाही, परंतु तुम्ही दिलेल्या भेटवस्तू नक्कीच माझ्यासाठी अविस्मरणीय असतील. मनापासून मी आपला आभार व्यक्त करतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावचे सन्माननीय अध्यक्ष रमेशजी पाकुर्डे साहेब, या गावचे उपसरपंच मंगेशजी पवार साहेब, या गावचे माजी सरपंच बाबूजी पाकुर्डे साहेब, या गावचे पोलीस पाटील धनराज पवार, तसेच आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मांगवली गावचे ग्रामस्थ महिला मंडळ, या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच आज या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले या आपल्या माणगाव तालुक्याचं वैभव सुप्रसिद्ध पखवाज वादक राकेशजी मिस्त्री सर यांची माझ्या डबलवारी भजनामध्ये मला अनमोल साथ मिळत असते तबला वादक म्हणून. सर आपणास मानाचा मुद्रा करतो. तसेच आजच्या ठिकाणी उपस्थित असलेले शक्तितुरातील नामवंत कवी वस्ताद गोविंद शिंदे साहेब यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा. विनोद करकरे बुवा यांना सुद्धा मानाचा मुद्रा. काशीराम लहाने काका, अशोकजी मोहिते काका यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय. तसेच आजच्या ठिकाणी या परिसरातील कोणी नामवंत शाहीर असतील, कलाकार असतील, या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा असेल. तसेच आज या ठिकाणी मला जी शाखा आहे आपल्यासमोर लहान बाल कलाकार नृत्य सादर करत आहेत ते नवदूत हनुमान नृत्य कला पथक कुर्डे गोठलवाडी खेड या ठिकाणावर आलेले आहेत. त्यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा. त्यांच्या व्यवस्थापक अनिकेतजी गोटल यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमासाठी मला व्यंजन म्हणून साथ देत आहेत माझा भाऊ प्रणित मोहिते उर्फ दोदो, तसेच कीबोर्ड वादक स्वप्नील जाधव, ढोलकी वादक अनिकेतजी पाष्टे, बॅड वादक राहुल रांगडे, या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच आज या ठिकाणी कोरस म्हणून उपस्थित असलेले माझे मित्र भाऊ पांडुरंग हांडीपोड, माझे भाऊजी हरीश वास्कर, सागर वास्कर, तसेच आमचे नवोदित गुरुबंधू किशोरजी गावटे बुवा, नथुराम दिगीकर, कृष्णा मिंदाडकर, माझा मुलगा चैतन्य खरगावकर, कुंडलिक वेटकोळी, महादेव वेटकोळी, प्रवीण दादा, तसेच आजच्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अशोक कासारे साहेब, मुक्काम सावर्डे,
भालचंद्र पाटील या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या बरोबर आहे त्या माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर, या शक्तिपुरा क्षेत्रातील नामवंत शाहीर ज्यांनी कमी कालावधीमध्ये गरुड झेप घेतलेले आहे, त्या सौभाग्यवती तेजल पवार गोताड, तसेच संदेश गोताड, संदेश पालकर व त्यांचे सर्व कलाकार नाचणाऱ्या माझ्या बहिणी असतील, त्या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो। जमलेल्या तमाम मायबाप रसिक वर्गाला मानाचा मुजरा करतो आणि आपले आशीर्वाद घेऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। मंडळी, देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भूपाळी पाहिजे, देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भूपाळी पाहिजे, हिंदू संस्कृतीमध्ये कुंकुबाईच्या कपाळी पाहिजे। आमच्या सारख्या कलाकारांची बाग फुलविण्यासाठी विजय पाखुर्डे साहेबांसारखे माळी पाहिजे आणि आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक जणांची फक्त एक जोरदार टाळी पाहिजे, फक्त एक जोरदार टाळी पाहिजे। मंडळी, कार्यक्रम जोरदार करायचा ना, कार्यक्रम जोरदार करायचा, आवाज आला पाहिजे। कार्यक्रम जोरदार करायचा ना, नक्की बिंदास करू नका, काय करायचं ते काय बोलणार नाही ना, ठीक आहे। मला माहिती आहे या ठिकाणी उपस्थित असलेला माझा हा तमाम मित्रवर्ग मला ऐकण्यासाठी आलेला आहे आणि तेजलला बघण्यासाठी आलेला आहे, हे नाकारता येणार नाही, कारण ऐकण्यासारखं तिच्याकडे काहीही नाही। येथे पाहिजे जातीचे सर, येडा गबाळाचे काय काम। सर राकेश मिस्त्री सर आहेत, ते सूर ताल राग सर्व जाणतात। माझ्या भजनामध्ये मी काही वर्षापूर्वी सन्माननीय शाहीर पूनम आगरकरजी यांच्या बरोबर माणगावमध्ये या समजाई मातेचा जो आपला उत्सव सोहळा पार पडला होता, तिथे भजनाचा डबल बारी कार्यक्रम माझा झाला होता। पाखुर्डे साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नक्कीच या समजाई मातेच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा यशस्वी कार्यक्रम पार पडण्याचं मी प्रामाणिक काम करणार आहे, तिच्या समजाई मातेच्या आशीर्वादाने। फक्त तुमची एकदा जोरदार टाळी मिळाली पाहिजे। तुम्ही पैसे नाही लावले तरी चालेल आणि लावले तरीही चालेल, लावले तरीही चालेल, नाही लावले तरीही चालेल, पण टाळी मात्र नक्की वाजली पाहिजे, नाही का? असू दे, कार्यक्रमाकडे वळूया। मंडळी, सर्वांना माहिती आहे मी भजनी भाऊ आहे, त्यामुळं पेटी हा माझा आधार आहे आणि सुरुवातीला मी पेटी घेतो, नंतर सोडतो, आणि बाई एकही गाणं पेटीवर वाजू शकत नाही। माजी सरपंच बाबू पाखुर्डे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं भव्य पारितोषिक आलेलं आहे। बारी तापली पाहिजे, नक्कीच तापणार, काही चिंता करण्याचं कारण नाही। हा जगन्नाथ बुवा आहे, ही रायगडची वाघीण ना, हिला चांगलाच लागीन। हे काय म्हणते? हा म्हणतो रायगडचा फुसका वाघ आहे। हा फुसका वाघ मी वाघ नाही, हे रत्नागिरीची वाघीण। मग घरात काय वाघ घुसला होता का काय? वाघीण जन्माला आली, वाघीण जन्माला कशी येईल? वाघ घुसल्याशिवाय? मी रायगडचा वाघ फुसका पण नाही का कसा पण नाही, मी रायगडचा एक शाहीर आहे, छोटासा शाहीर आपल्या समोर नक्कीच प्रामाणिकपणे कला सादर करणार आहे। लक्ष असू द्या, संगीतमय आणि मनोरंजनाचा सांगड घालणारा शाहीर म्हणजे जगन्नाथ खरगावकर। काही चिंता करण्याचं नाही, सर्व तुम्हाला अपेक्षित असलेला कार्यक्रम मिळेल। 1.5 तास मला साहेबांनी दिलेले आहेत, त्यामुळे मला चिंता नाही। मला तो तेजल मॅडमनी 1 तासही काढला नाही आणि काढणारही नाही, 1 तासही काढला नाही आणि काढणारही नाही, कारण येते पाहिजे जातीचे येडा गबाळाचे काय काम। असू दे, कार्यक्रमाकडे वळूया। संगीतमय कार्यक्रम आणि गवळणीपासून काय पेटवायची ती पेटवू, काही चिंता नका करू। पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी अशोक रामदास कासारे साहेब यांच्याकडून 50 रुपयाचं 100 रुपयाचं पारितोषिक। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। कार्यक्रमाकडे वळूया। या ठिकाणी आपण एक गणपती बाप्पांचं स्तवन घेऊ, त्याच्यानंतर ज्या अनुषंगाने आपल्या कार्यक्रम आहे त्या समजाई मातेचं एक स्तवन घेऊ,
नंतर गण सादर करू, गवळण सादर करू आणि जे काय ते घेऊ, काय चिंता नका करू. तुम्ही फक्त जाऊ नका, शेवटपर्यंत माझी बारी एकेपर्यंत शेवटपर्यंत राहा. 1.5 तास पूर्ण तुम्हाला मनोरंजनातच घालवणार आहे मी. मुष्कारूढ आगमन इंद्रलोकी ये प्रभु इंद्रचंद्र शरणाले तूच ठरला स्वयंभू विश्वकर्मा पूजित से तुझ हे गौरी नंदना नटराजा नटेश्वरा नंदना सुत ही गौरी नंदना प्रभु रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदा माई प्रभु रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदा माई माता पार्वती माझ्या गणाचे गुणगान गाय मारुती रायाल कर्मेना माता अंजनीच्या पायी मारुती रायाल कर्मेना माता अंजनीच्या पायी गुणवंत यशवंत कीर्तिवंत होण्याचा दिला आशीर्वाद अशीच होती आम्हा 3 लेकरांची माझी रमा गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण वसिष्ठ संदीपान द्रोणाचार्या परी मजसाठी आहेत महान गायनाचे दिले शिक्षण गायनाचे दिले शिक्षण मजला तवर घेऊनी प्रेमान भजनानी शक्ती तुर्यात गाजे कीर्ती माझी माय बापा आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वादा शब्द हे सुरात शब्द हे सुरात घोळवणी शब्द हे सुरात घोळवणी गणा
गणा तुझ करीतो वंदना गणा तुझ करीतो वंदना गीत आळवणी गणा तुझ करीतो वंदना गीत आळवणी शब्द हे सुरात घोळवणी शब्द हे सुरात घोळवणी गणा तुझ करीतो वंदना गीत आळवणी गणा तुझ करीतो वंदना गीत आळवणी गणा तुझ शब्द हे सुरात शब्द हे सुरात शब्द हे सुरात शब्द हे सुरात घोळवणी गणा तुझ करीतो वंदना तुझे नाव येता सोने होते कवनाचे तूच दिली कलाकार माझ्या जीवनाचे तृप्त होती कर्ण भाग्य मिळता श्रवणाचे उद्धरावी काया मोहन कोरे धनाचे तूच जग दाविले मद चालवणी तूच जग दाविले मद चालवणी गणा तुझ करीतो वंदना गणा तुझ करीतो वंदना गीत आळवणी गणा तुझ करीतो वंदना गीत आळवणी मित्र सखाणी तूच बाप आई मायेचा उभारा मिळतो देवा तुझ्या ठाई मायेचा उभारा मिळतो देव तुझ्या ठाई मायेचा उभारा मिळतो देव तुझ्या ठाई लेकुराला मागे पुढे सांभाळत राही जाळुनिया तिमिर तूच उजळी दिशा दाही जाळुनिया तिमिर तूच उजळ दिशा दाही जाळुनिया तिमिर तूच उजळ दिशा दाही जगन्नाथ रमेशाला ठेवा जुळूनी जगन्नाथ रमेशाला ठेवा जुळूनी गणा तुझ गीत आळवणी गणा तुझ करीतो वंदना गीत आळवणी गणा तुझ करीतो वंदना गीत आळवणी शब्द हे सुरात घोळवणी शब्द हे सुरात घोळवणी गणा तुझ करीतो वंदना
तसेच कोणी वस्ताद आदरणीय गोविंद शिंदे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. दादा गडबड होतो मध्ये. हॅलो 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 तसेच आमचे गुरुबंधू किशोर बुवा घावटे मुक्काम बाबरे यांच्याकडून सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. मंडळी दुसरी प्रार्थना आपल्याला घ्यायची आहे समजाय मातेची. मांगवली गावात दीन दुबळ्यांची माय, मांगवली गावात दीन दुबळ्यांची माय, राऊळात बसली समजाय आई ग, तुझ्या नावान दुःख टळून जाय. राऊळात बसली समजाय आई ग, तुझ्या नावान दुःख टळून जाय. मांगवली गावात दीन दुबळ्यांची माय, मांगवली गावात दीन दुबळ्यांची माय, राऊळात बसली समजाय आई ग, तुझ्या नावान दुःख टळून जाय. राऊळात बसली समजाय आई ग, तुझ्या नावान दुःख टळून जाय. तुझ्या दर्शनाला आई पाय माझे वळती, पाहून रूप तुझ तर नित्य जुळती. तुझ्या नावाने आई पापे सारी जळती, विघ्न दारिद्र्य दुःख दूर सारी पळती. विघ्न दारिद्र्य दुःख दूर सारी पळती, विघ्न दारिद्र्य दुःख दूर सारी पळती. महिमा तुझाई सांग मी गवरडू काय, महिमा तुझाई सांग मी गवरडू काय. राऊळात बसली समजाय आई ग, तुझ्या नावान दुःख टळून जाय. राऊळात बसली समजाय आई ग, तुझ्या नावान दुःख टळून जाय. एक विराई तुझ अंबाबाई, तुझ रेणुका तुझ आहेस वाघ जाई. रेणुका तुझ आहेस वाघ जाई, तुझ रेणुका तुझ आहेस वाघ जाई.
काळंबा देवी तूच महालक्ष्मी जानाई तुझ्या कृपेने दिशा धुमधुमल्या दाही तुझ्या कृपेने दिशा धुमधुमल्या दाई तुझ्या कृपेने दिशा धुमधुमल्या दाई दरबारी आदर में जगन्नाथ गुणगाय दरबारी आदर में जगन्नाथ गुणगाय राऊळात बसली समजाय आई ग तुझ्या नावान दुःख टळून जाय राऊळात बसली समजाय आई ग तुझ्या नावान दुःख टळून जाय राऊळात बसली सोमजाय आई ग तुझ्या नावानं दुःख टळून जाय राऊळात बसली सोमजाय आई ग तुझ्या नावानं दुःख टळून जाय राऊळात बसली सोमजाय आई ग तुझ्या नावानं दुःख टळून जाय ओम गणपती महागणपती विघ्ननाशी विघ्नेश्वर मोरया अमरेश्वर चिंतामणी श्री गजानन महामाया भगवती सरस्वती जिल्हा रायगड तालुका श्रीवर्धन अखंड कुडगाव अखंड तोरे अखंड शंभूराज घराण्याचा श्री बापदेव कालेकर का जात माता राटकर्णी माऊली सहित खरगावकरांची माय काळंबा देवी तुझा मांगवली गावची ग्रामदेवता समजाई माते तुझा माझी आई रमाईच्या चरणी या जगन्नाथ बुवाचा नमस्कार गुरुवर रमेश श्रीरंग देवता माते की जय नवद हनुमान नृत्य कला पथकाचा विजय असो चावेस शाबास मंडळी गण आहे अरे विघ्न हरत्या तू गणेशा शिवगौरीचा तू नंदन अरे विघ्न हरत्या तू गणेशा शिवगौरीचा तू नंदन मन भावे तव चरणी मी करीतो त्रिवारी वंदन वाहित दुर्वा फुले लावित चरणी उघडून या चंदन वाहित दुर्वा फुले लावित चरणी उघडून या चंदन साऱ्या भक्तांचा वाली तू गणेशा यावे सारी तोडून बंद तुझं विण देवा शुभ कार्य कधी ना घडले तुझं विण देवा शुभ कार्य कधी ना घडले तुझ्या विना राहिले ते सारे तरळले तुझं गोड रूप माझ्या नयनात जडले देवा तुझं गोड रूप माझ्या नयनात जडले आणि म्हणून बाप्पा गणराया तुझ्या दर्शनाला आज माझे पाऊल पडले दिल दीवाना बिन सजना से
माने ना ए पगला समझाने समझे ना. मंडळी चाल आहे तेजलबाईंनी गण गायला. ताल से ताल मिला या सलीवरच गायला ना. नरने 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 नानी ना ही चाल होती. सुंदर अशी चाल घेतली. आपली चाल लक्षात आली असेल. गणाकडे लक्ष असू द्या. दिन दुबळ्याना पावन करण्या दिन दुबळ्याना पावन करण्या सांगू कुणा हे गौरी गणा आळवी तो या वेरणा. हे गौरी गणा आळवी तो या वेरणा. शाबास. दिन दुबळ्याना पावन करण्या दिन दुबळ्याना पावन करण्या सांगू कुणा हे गौरी गणा आळवी तुम्ही या वेरणा. हे गौरी गणा आळवी तुम्ही या वेरणा. हे गौरी गणा करुणा घनाज यारणा साथ तुझी ही मला दे. साथ तुझी ही मला दे. साथ तुझी ही मला दे. तव गुण गाण्या रसिका मोहण्या ऐसा गोड गळा दे. ऐसा गोड गळा दे. ऐसा गोड गळा दे. हो 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 ढोलकी साजे घुंगरू आजे छनछनना. हे गौरी गणा आळवी तुम्ही या वेरणा. 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 क्या बात है. अधीर मन वे जैन तन तव दर्शन हे घेण्याला. झडकरी यावे धुंद करावे उशीर काय येण्याला. उशीर काय येण्याला. उशीर काय येण्याला. हो 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 निमाडी तुझी संभाळी भक्तजना. हे गौरी गणा आळवी तुम्ही या वेरणा. हे गौरी गणा आळवी तुम्ही या वेरणा. हे
दुबळ्यांना पावन करण्या सांगू कुणा तीन दुबळ्यांना पावन करण्या सांगू कुणा हे गौरी गणा आळवी तुम्ही या वेळणा हे गौरी गणा आळवी तुम्ही या वेळणा हे गौरी गणा आळवी तुम्ही या वेळणा. मंडळी शक्ती तुऱ्याचा गाभा म्हटल्यानंतर गवळ नाही का दादा मस्तपैकी आवाज द्या जरा आवाजाचा स्फोट झाला पाहिजे. तुमचं नाव काय? ठीक आहे तुम्हाला माझा शायरी मानाचा मुद्रा आहे. सुरुवातीला सुंदर अशी सिस्टम होती तशीच एकदम मस्तपैकी करा. बाईंनी गवळण घेतली. बाईला माहिती आहे खरगावकर बुवा म्हटल्यानंतर काठी जबरदस्तच असते म्हणून बाई आतमध्ये नाही गेल्या जास्त एकदम नॉर्मल गवळण गायली. कारण त्यांना माहिती आहे आपण जेवढे हे करू तेवढे खरगावकर बुवा खंबीर आहेत. बाईने काय गवळण घेतली? चढता झाडावर याची गंमत कशी हो झाली चढता झाडावर याची गंमत कशी हो झाली पोर सोर हो म्हणती कानाचं लोंबतय खाली. आता बाई काय म्हणतात शेला कानाचं काय लोंबतय शेला मग शेला शब्द यायला पाहिजे होता गवळणीमध्ये नाही का. आता कशावरून बोलली कानाचं काय लोंबतय खाली हे तुम्हाला माहिती आहे. सर्व जाणकार रसिक वर्ग आहे इथं आलेले सर्व जाणकार. माझे अनेक कार्यक्रम झालेले आहेत या परिसरामध्ये. बाई तुम्हाला तुमच्या गवळणीला काटा हे लक्ष असू द्या. आता कानाचं लोंबतय खाली कानाचं खाली बघून लोंबलेलं खाली बघून बाई काय बघते बघा काय करते. या बाईनं पाहून कानाचं लोंबलेलं खाली काय कानाचं लोंबलेलं दिसलं हिला नाही का. मगाशी बाई काय म्हणून गेल्या बुवाच्या अंगावर म्हणतो कुठं कुठं केस आहेत हे सगळे मला माहिती आहेत. काय बोलते म्हणजे विचार करा आमचे संबंध कितपर्यंत असतील. आमचे संबंध आणि आमचं नातं कुठपर्यंत दृढ असेल की माझ्या अंगावर असणारा प्रत्येक केस तिला माहिती आहे कुठे कुठे आहे तो. बाई माझ्या अंगावर जसे केस आहेत तसे तुझ्या अंगावर सुद्धा केस आहेत नाही का. आणि ते केस कुठे कुठे आहे शेअर मधूनही. अरे तो माझा काळा रंग तुझ्या डोईवरती आहे आणि तो माझा काळा रंग तुझ्या या भुवयांमध्ये आहे. अरे तो माझा काळा रंग तुझ्या या बगलेमध्ये आहे आणि तो माझा काळा रंग ए तेजल तुझ्या दोन ढेंगात आहे. नाही पिसाने पिसायची काढली तर नाव नाही जगन्नाथ बुवा. रायगडची रत्नागिरीची वाघीण आहे म्हणे आज बरोबर तुला लागीन काय टेन्शन घेऊ नको. या बाईनं पाहून कानाचं लोंबलेलं खाली हिनं कानाचं लोंबलेलं खाली बघितलं आणि काय करायला आली बघा. हात लावा या बाई चटकन धावत आली. काय करायला आली? चाटकन कानाचा लोंबलेला पाहून चाटकन हात लावायला आली. हो जे काय लोंबतय त्याला मी म्हणणार नाही बाईच्या म्हणण्याने बाईने जे बघितलं लोंबलेलं त्या लोंबल्याला हात लावायला बाई ही चाटकन आली. म्हणून हात लावा या बाई चटकन धावत आली. बाई ही तुमच्या गवळणीला काट आहे. आता माझ्या गवळणीकडे लक्ष असू द्या. खरगावकर बुवा म्हटल्यानंतर गवळणींचा बादशाह आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन या तेजलला द्यायचं नाही का. टेन्शन या तेजलला द्यायचं. लक्ष असू द्या. अरे हिच 16 वसरून हिला लागले तर 17 ही पोरगी जवानीत आली.
अरे हिचं सोडावं सोडून हिला लागले तर 17 ही पोरगी जवानीत आली हिची नखरेल जवानी पाहून तशा या जीवाची झाली उठते सकाळी लावते पावडर लाली ही उठते सकाळी लावते पावडर लाली अगं तू पोरी गोरी गोरी पण सांग तुझी खालची घागर का काळी काळी आज 4 चौघात तुला नडायचं आहे नादाला लागून माझ्या तुला रडायचं आहे कसं कळत नाही राणी तुला माझ्या प्रेमात पडायचं आहे आणि तुझे ते 2 माठ धरण्यासाठी या कान्हाला तुझ्यावरती चढायचं आहे बाई तुला माझ्या अंगावरचे सगळे केस माहिती आहेत नाही का मग तू ज्यावेळी दही दूध घेऊन बाजाराला विकायला गेलेली असतेस त्यावेळी कुठं कुठं केस असतात ते बघ अगं माल तुझा पाहून पोरी मला ही चढतो ठेस ए तेजल तेजल ऐकत असेल नाही का इथेच आहे बाजूला असू दे नवरा पण सोबत असतो भाग्य आहे तेजल बाईच अगं माल तुझा पाहून पोरी मला ही चढतो ठेस तू गोरी गोरी बुटकी तू गोरी गोरी बुटकी जाडी पण छान दिसतेस है ना गोरी पण आहे मेकअप केल्यावर गोरी दिसते मेकअप केल्यावर तेजल गोताड आणि मेकअप उतरली का तेजल भूताड दिसेल जकीन माहिती आहे ना भूताच्या वरची जात जखनीची बघा जाता ना तू गोरी गोरी बुटकी जाडी पण छान दिसतेस जातोय आता तोल हे तेजल जातोय आता तोल माझाच ओठाला सुटतोय फेस अगं जातोय आता तोल माझ्याच ओठाला सुटतोय फेस पण काढत जाना पोरी हे तेजल अगं काढत जाना पोरी आधी तुझ्या गोहांडीवरचे केस कधी कधी विकायला जाते कधी कधी विकायला गेल्यानंतर हिचे केस हांडीवर पडलेले असतात कोण गिरायक लागणार आहे हो घाण वाटते नाही का कधी कधी बघा आपल्याला जेवणामध्ये जरी केस भेटला भाजीमध्ये केस भेटला तरी खराब वाटतं म्हणून तो कृष्णा काय बोलतोय अगं हे तुझ्या हांडीवरचे जे केस आहेत ते बाजूला खा हांडीवरचे जर केस बाजूला काढले तर अजून खायला मजा येईल नाही का स्वप्नील असू दे आता आपण आपल्या गवळणीकडे वळायचं आहे नर नर ना नर ननी नर ना पोरी मनसात मा झिम झिम पाणी मा अंगनी अंगलाई श्रावण महिना मा भाई गवळणीला ह्या चाली नाही का खरगावकर बोय श्रीवर्धनचा पोरी बोलतीस नाकात काय व्हायचं मंडळी हिच्या घरामध्ये चोरी व्हायची हिच्या घरामध्ये चोरी व्हायची पण कधी कधी चोरी भलतीच करून जायचे पण नाव कोणावर जायचं कानावर करून गेला गाव आणि जगन्नाथावर आलं नाव करून गेला गाव आणि आलं जगन्नाथावर नाव म्हणून पोरी बोलतेस नाकात
तुझी झिग झिग लोकात झाली असेल घरात चोरी ते जल मला दे, ते जल मला दे म्हणजे दही दूध ताक लोणी ते जल मला दे, रात्रीचं पण दे आणि दिवसाचं पण दे ते जल मला दे. झाली असेल घरात चोरी किती राहशील शोकात हे ते जल त्या अंधाऱ्या रातीत त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात. बोका आख, बोका म्हणजे मांजराची जात नाही का, कधी कधी तो बोका पण आतमध्ये जाऊन दही दूध खायचा, पण नाव कोणावर यायचं, कानावर. म्हणून मी काय म्हटलं, करुणी गेला गावाने आलं जगन्नाथावर नाव. असू दे. पोरी बोलतेस नाकात तुझी झिग झिग लोकात झाली असेल घरात चोरी किती राहशील शोकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात. पोरी बोलतेस नाकात तुझी झिग झिग लोकात, पोरी बोलतेस नाकात तुझी झिग झिग लोकात झाली असेल घरात चोरी किती राहशील शोकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात. संधी पाहून आला धावून बघ मजा ती लुटली ग, तुला ठोका साधून मोका तुझी घागर फुटली ग, नको आळ तू घेऊ माझ्यावर, नको आळ तू घेऊ माझ्यावर तुला झोपवीन चौकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात. पोरी बोलतेस नाकात तुझी झिग झिग लोकात, पोरी बोलतेस नाकात तुझी झिग झिग लोकात झाली असेल घरात चोरी, झाली असेल घरात चोरी किती राहशील शोकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात, त्या अंधाऱ्या रातीत तुझ्या घुसला ग बोकात.
शाबास होय. काळभैरव भजन संचालक काशीराम लहाने काका सुरव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. तसेच ढोलकी वादक राम मोहिते यांचे वडील अशोक काका मोहिते यांच्याकडून सुद्धा 200 रुपये धन्यवाद. श्री राजेंद्र सकपाळ ग्रुप ग्रामपंचायत सरपंच बामणोली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. बुवा मन जिंकलत पण बाईला अशी बोलती करा की आठवणीत राहील. नक्कीच तिच्या मी आठवणीतच राहतो. जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. तिला माहिती आहे खरगावकर बुवा म्हणजे मोठं शक्तिपुरातील मोठं नाव आहे. जिथं जिथं माझे कार्यक्रम झाले तिथं तिला याला झोपवून टाकलेले आहे. आपला नाद नाही करायचा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक प्रायोजक आणि नियोजक समजाई मातेचे भक्त विजय पाकुर्डे बाबा यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं भव्य पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभार आहे, ऋण आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शक्तिवाला शाहीर त्याने आम्हाला प्रश्न केलाय. काशीराम लहाने काका यांच्याकडून 200 रुपये धन्यवाद. बाईंचा प्रश्न आहे काहीतरी विराटेश्वर नगरीमध्ये. त्याने आम्हाला प्रत दिलेली नाही. परंतु बाई तुम्हाला माझा प्रश्न आहे की भिलांचा राजा शबर आणि शबराची कन्या शबरी आपल्या लग्नाच्या वेळी अनेक मुक्या प्राण्यांचा जीव जाणार असतो आणि म्हणून जीव जाऊ नये म्हणून अर्ध्या रात्री शबरी माता पळून गेली. त्या अर्ध्या रात्री पळून गेलेल्या शबरीने कोणत्या मेलेल्या प्राण्याचा आश्रय घेतला व का घेतला हे आमचा प्रश्न आहे. उत्तर येत असेल तर द्या, नाहीतर जबरदस्ती अजिबात नाही. मंडळी जिथे जिथे मी जायचो त्यावेळी तेजलला एक गाणं घ्यायचं. तेजलबाईला तेजलबाईचा नवऱ्याचं नाव काय? संदेश. संदेशवरूनच माझं गाणं असायचं. ऐका ना धनी माझी कहाणी आता तरी मनावर धरा. संदेश रात्रीचा संदेश तिच्या नवऱ्याचं नाव आहे हो. संदेश रात्रीचा एक वेळ नको 3-4 वेळा तरी करा. काय बोलतोय धन्याला आपल्या नवऱ्याला काय बोलतोय? संदेश रात्रीचा एक वेळ नको तर 3-4 वेळा तरी कर. ही बाईची जो हट्ट होता तो हट्ट संदेशने पूर्ण केला. माझ्या गाण्यातून ऐकून 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 संदेशने तो हट्ट पूर्ण केला. पण नेमकी अडचण काय झाली बघा. दुसऱ्या गाण्यातून मी सादर करत आहे, लक्ष असू द्या. माझ्या दर्या देवाला वाहू नारळ सोन्याचा धनी सांगू मी किती मनाची स्थिती. तेजल काय बोलते नवऱ्याला? धनी सांगू मी किती मनाची स्थिती. आता काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. संदेश संदेश रातभर करताय तुम्ही. काय बोलते धन्याला? काय बोलते? संदेश रातभर करताय तुम्ही. संदेश रातभर करताय तुम्ही पण बरोबर कधीच पोचत नाही. आता कदाचित नेटवर्क नसेल तर कसं संदेश पोचणार? संदेश रात्रभर करायचा पण बरोबर कधीच पोचत नाही. नेटवर्क अडचण असेल नाही का? आता नेटवर्क मुळे मेसेज पण नाही, कॉलिंग पण नाही होत. असू दे. म्हणून धनी सांगू मी किती मनाची स्थिती. धनी सांगू मी किती मनाची स्थिती. आता
काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही पण बरोबर पोचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही पण बरोबर पोचत नाही. आणि सांगू मी किती मनाची स्थिती, आता काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही पण बरोबर पोचत नाही. नेहमी मध्येच तुमचा अडक, नेहमी मध्येच तुमचा अडक. सांगता जाताय हो नेटवर्क, संदेश काय सांगायचा तर नेटवर्क जायचा हो. म्हणून नाही अपुरी इच्छा मनाची, मग बाई ही जोरदार भडक. म्हणी चढली हो नशा, म्हणी चढली हो नशा, झाली हो नशा. आता काहीतरी करा उपाय, आता काहीतरी करा उपाय. संदेश रातभर करताय तुम्ही पण बरोबर पोचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही पण बरोबर पोचत नाही. आणि सांगू मी किती मनाची स्थिती, आता काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. मंडळी, रामायण महाभारताच्या कथा गाण्यातून ऐके ना कुणी. रामायण महाभारताच्या कथा गाण्यातून ऐके ना कुणी. शास्त्र शुद्ध बारी केल्यावर म्हणतात भगवा शाहीर होते हो दोन्ही. आणि म्हणून आम्हाला हे बोलावं लागतं नाही का. रसिकांच्या मनोरंजनासाठी डबल मिनिंगची गावी लागतात गाणी. रसिकांच्या मनोरंजनासाठी डबल मिनिंगची गावी लागतात गाणी. ह्या सांभाळून रसिक माईबाप, आज उभा इथे मी तुमच्याच आशीर्वादात. हसतात लोक रे तेजलचे नखरे एवढे. हसतात लोक रे पाहून नखरे. लक्षात घ्या, पाहून नखरे म्हणजे नख. हातापायाची बोट आता फॅशन असते नाही का. काही जण वाढवतात, काही जण हे वाढवतील, हे वाढवतील, हे वाढवतील, काही सांगता येत नाही. पण तेजलची पण नख वाढलेली, त्यामुळे तिचा जो जीवलग काय बोलतोय बघा. हसतात लोक रे पाहुणी नखरे, थोडीशी जपून ये मला भेटाया. तेजल मला भेटाया येताना पोरी, मला भेटाया येताना पोरी. खालची वाढलेली कापून ये मला भेटाया येताना पोरी, वाढलेली कापून ये. हसतात लोक रे पाहुणी नखरे, हसतात लोक रे पाहुणी नखरे. थोडीशी जपून ये मला भेटाया येताना पोरी, वाढलेली कापून ये. मंडळी, शेवटचं गीत सादर करत आहे. आजचा कार्यक्रम ज्या अनुषंगाने आहे, या कार्यक्रमाचे आयोजक विजय पाखुर्डे बाबा. सुंदर असं कार्यक्रमाचे नियोजन
एका माणसाने एवढं मोठं वैभव निर्माण करणं म्हणजे नक्कीच हे सर्व समजाय मातेच्या कृपेने आणि तिच्या आशीर्वादाने चालू आहे, नाही का? आणि म्हणून माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या गीताच्या. होत ठाण्याचा ठाण्यावा आमचा नंदी गे साहेब चाल आहे. मांगवली गावात शोभून दिसतय, या मांगवली गावात शोभून दिसतय सोमजाई मातेचं देवस्थान. मांगवली गावात शोभून दिसतय सोमजाई मातेचं देवस्थान. विजय पाखुर्डे बाबांच्या, विजय पाखुर्डे बाबांच्या वार खेळतय हो गान. विजय पाखुर्डे बाबांच्या वार खेळतय हो अंगान. शाबाश, क्या बात है. मांगवली गावात शोभून दिसतय, मांगवली गावात शोभून दिसतय सोमजाई मातेचं देवस्थान. मांगवली गावात शोभून दिसतय सोमजाई मातेचं देवस्थान. विजय पाखुर्डे बाबांच्या वार खेळतय हो अंगान. विजय पाखुर्डे बाबांच्या वार खेळतय हो अंगान. शब्दाकडे लक्ष असू द्या. होई साक्षात्कार आईच वार अंगात आल्यावर, वार अंगात आल्यावर, वार अंगात आल्यावर. विजय बाबांनी अंगारा लावता वाटे साऱ्यांना बर, वाटे साऱ्यांना बर, वाटे साऱ्यांना बर. मंडळी सांगण्यासारखं आहे, या सोमजाई मातेच्या इथं रावळामध्ये आलेला भक्त कधी दुःखी जात नाही. येताना येतो दुःखी पण जाताना जातो सुखी. म्हणून येताना दुःखी आलेले भक्त, येताना दुःखी आलेले भक्त घरी जातात आनंदान. येताना दुःखी आलेले भक्त घरी जातात आनंदान. विजय पाखुर्डे बाबांच्या वार खेळतय हो अंगान. विजय पाखुर्डे बाबांच्या वार खेळतय हो अंगान. विजय पाखुर्डे बाबांचा वार खेळतय हो अंगान. विजय पाखुर्डे बाबांचा वार खेळतय हो अंगान. रम्य निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मांगवली गाव आहे. रम्य निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मांगवली गाव आहे. या गावाची ग्रामदेवता सोमजाईच्या चरणी भक्तांचा मोठा भाव आहे. दर्शनासाठी साऱ्या भक्तांची मोठी धाव आहे. दर्शनासाठी साऱ्या भक्तांची मोठी धाव आहे. कारण सोमजाई मातेचे भक्त म्हणून विजय पाखुर्डे बाबांचं मोठं नाव आहे, मोठं नाव आहे, मोठं नाव आहे. विजय पाखुर्डे बाबा या मांगवली गावची शान आहे. विजय पाखुर्डे बाबा या मांगवली गावची शान आहे. गोरगरिबांचा समाज सेवेची याची यांना मोठी जाण आहे. या मांगवली गावचं वैभव सोमजाई मातेचं देवस्थान आहे. या मांगवली गावचं वैभव सोमजाई मातेचं देवस्थान आहे. कारण विजय पाखुर्डे बाबांच्या सोमजाई मातेचं वार अंगान आहे, वार अंगान आहे, वार अंगान आहे. म्हणून दरवर्षाचा सोहळा गाजे 11 जानेवारीच्या दिवशी, 11 जानेवारीच्या दिवशी, 11 जानेवारीच्या दिवशी दर्शनाईचं घेऊन भक्त असतात सारे हौशी, असतात सारे हौशी, असतात सारे हौशी.
सोमजाई मातेचा जय घोष करती गाऊन या गुणगान सोमजाई मातेचा जय घोष करती गाऊन या गुणगान विजय पाकुर्डे बाबांच्या वार खेळतय हो अंगान विजय पाकुर्डे बाबांच्या वार खेळतय हो अंगान विजय पाकुर्डे बाबांचा वार खेळतय हो अंगान विजय पाकुर्डे बाबांचा वार खेळतय हो अंगान गोरगरिबांच्या रक्षणाई बसली हो ऐटीत बसली हो ऐटीत बसली हो ऐटीत मनाच्या इच्छा पूर्ण होती पहिल्याच हो भेटीत पहिल्याच हो भेटीत पहिल्याच हो भेटीत मानापणान भरती आईची ओटी खणा नारळान मानापणान भरती आईची ओटी खणा नारळान विजय पाकुर्डे बाबांचा वार खेळतोय हो अंगान विजय पाकुर्डे बाबांचा वार खेळतोय हो अंगान विजय पाकुर्डे बाबांचा वार खेळतय हो अंगान विजय पाकुर्डे बाबांचा वार खेळतय हो अंगान मांगवली गावात शोभून दिसतंय सोमजाई मातेचं देवस्थान मांगवली गावात शोभून दिसतंय सोमजाई मातेचं देवस्थान विजय पाकुर्डे बाबांचा वार खेळतय हो अंगान 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 मंडळी माझी पहिली बारी इथे संपणार आहे परंतु जाता जाता तेजलबाईला काय ताकीद देऊन जात आहे लक्ष असू द्या नाही लायकीची बेसुर गायकीची तुला कळे ना कुठला राग हे तेज तुला कळे ना कुठला राग दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग नाहीतर तोंडाला लावीन आग दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग नाहीतर तोंडाला लावीन आग नाही लायकीची बेसुर गायकीची हो नाही लायकीची बेसुर गायकीची तुला कळे ना कुठला राग तुला कळे ना कुठला राग दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग नाहीतर तोंडाला लावीन आग 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 विनोद पोवा यांच्याकडून विनोद बुवांचे बाबा विनोद बुवा करकरे यांचे बाबा यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद आज या ठिकाणी मला आयोजकांनी संधी दिली नक्कीच मी माझ्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या कार्यक्रमावेळी माझ्या काही मुखातून चुकीचे शब्द आले असतील तर आपला लेकरू समजून सांभाळून घ्या अशी आपणाकडे विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय विजय पाकुर्डे बाबा यांच्या परवानगीने माझी पहिली बारी संपली असे जाहीर करतो गणपती बाप्पा मोरया